नमस्कार यूट्यूब फॅमिली, माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर टी व्हीवर SSST शिर्डी ह्या चॅनलवर रोज शिर्डीचे लाईव्ह दर्शन होत असतं. तर माझ्या काही मैत्रिणी माहीत असेल, पण ज्यांना माहीत नसेल त्यांनी नक्की याच्यामध्ये चौकशी करा. रोज सकाळ संध्याकाळ बाबांची आरती लागते. खरंच खूप छान वाटतं. तर इकडे मी झाडाची चिक्कू तोडून आणलेले आहेत, बघू शकता. तर अजून कच्चे आहे, तर पिकत घालायचे. तर दुपारी थोड्या वेळ आराम केल्यानंतर 4 वाजता आता कामाची धावपळ चालू झाली. तर बघू शकता 4 वाजलेले आहे. चहा वगैरे घेतलाय ना, आता चालू आहे अंगण झाडायचं काम. तर अंगणसुद्धा इतकं मोठं झाडावं लागतं, अगदी रस्त्यापर्यंत आम्हाला अंगण साफसफाई करावं लागते. ते गाडी दिसते तो तिथपर्यंत हे अंगण असं झाडीत न्यावं लागतं. आणि कसं अंगण स्वच्छ असलं तर म्हणजे घर स्वच्छ असतं असं म्हणतात. तर रोज सकाळ आणि संध्याकाळ अंगण आम्हाला साफच करावं लागतं. आणि ट्रॅक्टरची वगैरे खूप माती येते. त्याच्यानंतर मी सगळ्या झाडांना पाणी दिलं, बघू शकता. झाडांना तर रोजच पाणी द्यावं लागतं. सगळ्या कुंड्यांना इकडं सगळ्यांना इकडे पाणी टाकलं. त्याच्यानंतर आता इथे मी जे कुबेर ट्री आणलेलं होतं ते घरामध्ये खूप छोटं वाटत होतं, त्याच्यामुळे मी त्याला मोठ्या कुंडीत लावलं. आणि इकडे हा मनी प्लॅन्ट मी असा मस्त खिडकीवर त्याला वर काढून दिलंय. खूप छान असा आलेला आहे, बघू शकता. आता रोजचे कामांची धावपळ म्हणजे आता शेणपाणी वगैरे सगळं आवरलं, गायांचं चारा पाणी आवरलं. तर आता एवढ्यात आम्ही लवकरच आवरतो. तर कारण की तुम्हाला नक्कीच कळेल, कारण की आमच्या गावामध्ये आता सप्ताह बसलेला आहे आणि 7 दिवस आम्ही संध्याकाळी फक्त भाकरी किंवा पोळ्या घेऊन जायच्या आणि तेथे आमटी बनवली जाते. आणि भात वगैरे वेगवेगळं पण असतं, पण आमटी आणि भाकरी खरंच खूप महत्त्वाची असते. आणि गावातल्या प्रत्येक महिला प्रत्येक घर सप्त्याला आमच्या तिथं सप्त्याला जातच. तर बघू शकता किती गर्दी आहे. मी तर इतकी मागं बसलेले आहे, तर महाराजसुद्धा इतके लांब दिसत आहे. आणि याच्या पाठीमागं पुरुष मंडळींची लाईन आहे. तर किती गर्दी असेल तुम्ही बघू शकता. खेडेगावात खरंच खूप या प्रथा अजूनही खूप चालू आहे. तर सगळ्या महिला, मुलं सगळे सगळे येतात. खरंच खूप छान वाटतं. कामातून पण संध्याकाळी वेळ काढतात. तर शेवटच्या वेळेस काही बायका म्हणजे बऱ्याचशा आजीबाई इतक्या नाचल्यात, खूप असं छान वाटलं. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना जेवणाच्या पंक्ती बसतात. तर इकडे बघू शकता सगळ्यांना जेवण वाढलं जातं. म्हणजे अगदी 7 दिवस स्वयंपाकच करायचा नाही असं असतं. पोळ्या करून न्यायच्या फक्त. आणि भाजी आमटी असं एकत्रच खायला खरंच खूप छान वाटतं ना. तर आता 11:45 वाजता मी घरी आले, तरी इथे आमची मॅच पाहायचं काम चालू होतं. आणि IPL RCB आणि मुंबई इंडियनची मॅच चालू होती. तर ती कोणीच मिस करू शकत नाही आमच्या घरातलं. तुम्ही पण सगळे नक्कीच बघत असाल. तर कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आमच्या खेडेगावातल्या बऱ्याचशा तुम्हाला मी सगळं काही दाखवत असते, सणवार, उत्सव. तर ते नक्की आवर्जून बघत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओम साईराम.